या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचे मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत. काही जणींना संभ्रम आहे की येणाऱ्या अमावस्येला जो गुरुवार येतो तो करावा का, तर ह्या गुरुवारचे उद्यापन कसे करावे, या सगळ्यांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य यांच्या प्राप्तीसाठी समस्त महिला भगिनी मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत करत असतात. आणि यावर्षी म्हणजेच 2023ला 14 डिसेंबरपासून हा मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सुरू झाले आहेत. आणि बघता बघता 3-4 गुरुवार आपले झाले. पण आता थोडी समस्या काही महिलांना अशी आहे की नवीन वर्षातील पहिला गुरुवार जो 4 जानेवारीला येत आहे, या दिवशी मार्गशीर्ष अमावस्यासुद्धा आहे. तर या अमावस्या दिवशी गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार हा धरायचा का, हा गुरुवार शेवटचा आहे तर त्याचे उद्यापन कसे करायचे, हळदी कुंकू अमावस्या असल्याने करायचे का, ही जर तुम्हाला अडचण असेल तर आपण चला पाहूया मैत्रिणींनो. आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे व्रत 4 गुरुवारी केले आहे त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी अमावस्या संपल्यानंतर पौष महिना सुरू होतो. म्हणजेच मार्गशीर्ष महिना 4 जानेवारीची अमावस्या संपेपर्यंत असणार आहे. म्हणूनच गुरुवार दिवशी जी अमावस्या आलेली आहे या दिवशी भाविकांनी गुरुवारचे व्रत, पूजाविधी, जप तप, नैवेद्य हे सर्व विधी करावयाचे आहेत. त्याचप्रमाणे हा उद्यापनाचा गुरुवार असल्याने हळदी कुंकू समारंभसुद्धा करावयाचा आहे. मैत्रिणींनो, पद्मपुराणात माता लक्ष्मीने सांगितले आहे की जो कोणी नेहमी श्रद्धेने आणि भक्तीने माझी पूजा करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील. तर आपण या गुरुवारी शेवटचा गुरुवार तर करायचाच आहे, पण यापुढेही आपण लक्ष्मीचे व्रत कायमच करत राहूया. ज्यांना उपवास करण्यात अडचणी असतील, काही आजारी असतील, त्यांनी फक्त पूजा केली तरी चालेल. ज्यांना पूजा मांडणे सुद्धा जमत नाही त्यांनी आपल्या घरातील दररोजची जी पूजा करतो त्या लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करा. घरात जे उपलब्ध असेल त्या गोडाचा नैवेद्य अवश्य दाखवा. देवीला पिण्यासाठी वाटीत दूध ठेवा. शेवटी आपला भक्तिभाव महत्त्वाचा आहे भाविकांनो. श्रद्धेने आणि निष्ठेने फक्त नमस्कार केला तरी तो देवापर्यंत पोहोचतो आणि देव आपली मनोकामना आणि इच्छा नेहमीच पूर्ण करतात. फक्त मनीचा भक्तिभाव महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे पूजा करावी. पोथी वाचावी. पोथी वाचणे शक्य नसलेस श्रवण करावी. आमच्या रॉयल गुरुजी या चॅनलवर लक्ष्मी व्रताची मूळ कथा आम्ही सांगितलेलीच आहे, ती आपण वाचली तरी चालेल. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार येत असून शेवटचा गुरुवार अमावस्ये दिवशीच येत आहे. यावेळी मार्गशीर्ष अमावस्याच असल्याने म्हणजेच या शेवटच्या गुरुवारीच मार्गशीर्ष अमावस्या असल्याने गुरुवारी सुद्धा व्रत करून नेहमीप्रमाणे पूजापाठ करावे हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. या मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन आणि अमावस्या असली तरीही अमावस्या वाईट नसते बरं का भक्तांनो. हा अमावस्या आहे, काय करू, हा जो मनात ग्रह निर्माण झालेला आहे तो नक्कीच काढून टाका. आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन जे करतो ते अमावस्या दिवशीच असते बरं का. तरी निश्चिंत मनाने मार्गशीर्ष अमावस्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत, हळदी कुंकू समारंभ नक्की करा. या गुरुवारी अचानक जर कोणी महिला किंवा मुलगी आपल्या घरी आली तर तिचा आदर सत्कार करा. काहीतरी खायला द्या. तसेच शक्य असल्यास एखादी भेटवस्तूसुद्धा द्या. त्याचप्रमाणे उद्यापना दिवशी आपल्या घराजवळील किंवा नात्यातील महिलांना बोलावून त्यांचासुद्धा मानसन्मान करा. त्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांना हळदी कुंकू द्या. शक्य असेल तर वाण द्या. आपण स्वेच्छेनं जे काही करायचं आहे ते करा. त्याप्रमाणे या दिवशी फळे, धान्य, वस्त्र, विद्या गरीब किंवा गरजू किंवा अनाथ यांना अवश्य दान करा. सायंकाळी गोमातेची पूजा करून गाईला नैवेद्य द्यावा. घरातील वातावरण आनंदी ठेवा. घरात उणे बोलू नका. भांडण तंटा वादविवाद अजिबात नको मैत्रिणींनो. शेवटच्या गुरुवारनंतर पूजा साहित्याचे काय करावे,
आपण ती 4 गुरुवार 5 गुरुवार नेहमी पूजा केलेली आहे आणि त्या पूजा साहित्य जे आहे आपल्या घरातलं त्याचं काय करावे त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन झाल्यावर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून देवीला हळदी कुंकू व्हावे, फुले व्हावीत, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा, देवीला अक्षता व्हावेत आणि आपल्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करण्याबाबत क्षमा याचना करावी. मनोभावे नमस्कार करून आई लक्ष्मीला कायम आपल्या घरी वास्तव्य करण्यास सांगावे. आई लक्ष्मी कायम माझ्या घरी वास कर, मुला लेकरांना सुखी ठेव, घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य कायम राहो अशी प्रार्थना करा आणि मग कलश हलवा. त्यानंतर पूजेतील सर्व निर्माल्य काढून ते परसबागेत किंवा शेतात पुरावे. त्यामुळे उत्तम खत निर्मिती होते. कलशातील पाणी तुळशीला किंवा परसबागेतील झाडाला घालावे. पाटावरील तांदूळ त्यांना खाऊ घालावेत किंवा घरी प्रसाद करून खाल्ला तरी चालेल. कलशावरील नारळ सुद्धा प्रसाद करून कुटुंबाने ग्रहण करावा. फळे सुद्धा कुटुंबातील सदस्यांनी खावीत. 5 डहाळे स्वच्छ परिसरात परसबागेत 5 ठिकाणी टाकावीत. सर्व पूजा उचलून झाल्यावर पूजा केलेल्या ठिकाणी पुन्हा हळदी कुंकू अक्षता व्हाव्यात. अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजाविधी साध्या पद्धतीने घरच्या घरी करावा. आई लक्ष्मी सदैव आपल्या भक्तांवर म्हणजेच लेकरांवर कृपादृष्टी ठेवते. त्यामुळे आपल्या कुटुंबास सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य लाभते. भक्तांनो, आपणा सर्वांना लक्ष्मी मातेची कृपा आपल्या सर्वांना लक्ष्मी मातेची कृपा सदैव लाभो. धन्यवाद. आणि हो, आमच्या रॉयल गुरुजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची गरज आहे. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद भक्तांनो.